तसं नव्हे विजय. अगं मोठमोठ्या डॉक्टरांना कळलं नाही या कंपाऊंडरला काय कळणार आहे. पण आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. मी सुद्धा तिथेच जातो. नाही म्हणजे सगळ्या बायकांना घेऊन तिला पाहिजे तर बोलून घेतो. अजिबात नको, अजिबात नको. एवढा हट्टीपणा बरा नाही. अगं असं नव्हे. अगं माझी ठाम समजूत आहे. या लेडी डॉक्टर असतात ना त्यांना पुरुषांचे रोग जितके चांगले समजतात ना तितके बायकांचे अजिबात समजत नाही. बरं का विजय, परवा मी मुंबईला गेली होती ना. मुंबईला कशाला बरं? एका मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं हो. मला ती काय म्हणाली असेल, मला ती काय म्हणाली असेल मला नाही सांगत आहे. अगं ती म्हणाली तुम्हाला की नाही बाळंत रोग झालाय. आता मला सांग, मी लहानपणापासून आतापर्यंत कधी बाळंतच झाली नाही तर मला रोग कसा होणार. आणि हे सांगायला ती लेडी डॉक्टर कशाला हवी. पण लग्नाच्या आधी तुम्हाला काही दिवस गेले होते असं तुम्हीच म्हणाला होता ना. त्याचं काय? अगं त्याचं काय होणार विजय. अगं लग्नाच्या आधी गेलेले दिवस ते काय परत येणार आहे. गेले ते गेले. पण तुम्हाला पोटाचं दुखणं झालंय असं तुम्ही म्हणता. मग ते झालंय तरी काय? अगं ते कुणालाच काही अजून कळलेलं नाहीये विजय. अगं मी परवा गेले ना लंडनला, विलायतेला गेली ना. तिथल्या एका डॉक्टरला माझं पोट दाखवलं हो. 10 तास तपासलं हो त्यांनी मला. आणि काय म्हणाला माहितीये का गोरा डॉक्टर, काय म्हणाला माहितीये का, तुमच्या पोटाला काही झालेलं नाहीये, तुम्हाला आता भरपूर मुलं होती. राणी साहेब म्हणजे कांदा संस्थांना अजून युवराज होण्याचा संभव आहे. पण राव बहादूर, आता तर सारी संस्थानं विलीन झाली. आता युवराज होऊन उपयोग काय? अगं असं कसं म्हणतेस विजय. अगं आमचं संस्थान निर्वंश होऊन कसं चालेल. आणि आमच्या यांना तुळशीचं पान भरवायला कोणीतरी नको का. बरोबर आहे राणी साहेब. अहो कांदा संस्थान तर राजघराणा निर्वंश होता कामा नये. आणि म्हणून आम्हाला व्यक्तिशः जी काही मदत करता येईल ती आम्ही करू. आबासाहेब महाराजांची किती बरं इच्छा होती म्हणता. किती बरं इच्छा होती आबासाहेब महाराजांची. कोण आबासाहेब महाराज. ही कसली थट्टा मामी महाराज. आबासाहेब महाराजांचं नाव तुम्ही इतक्यातच विसरलात. कोण आबासाहेब महाराज. यांचे यजमान हो. यजमानांचं नाव या कशा विसरतील. अजिबात नाव काढू नका त्यांचं माझ्या समोर. त्यांचं नाव मी माझ्या मनात न पुसून टाकायचं ठरवलेलं आहे. का बरं. अहो अवघे 6 महिने का 4 महिने त्यांच्याशी संसार केला. इतकं छळलं त्यांनी मला, इतकं छळलं की तुला सांगते त्यांचं नाव काढलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते हो. पण मामी महाराज, मी तर माझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळले. अगं तू लहानपणी मांडीवर खेळलीस, मी तरुणपणी मांडीवर खेळली. पण राणी साहेब, तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला छळणारा पुरुष असू शकतो याची मला खात्री वाटत नाही हो राणी साहेब. पण ते छळायचे म्हणजे नेमकं काय करायचे. अहो नेमकं काय करायचे काय विचारताय. अहो दारू प्यायचे आणि मला चापकाला पाडवून करायचे. पण आबासाहेब महाराज तर दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नसत. अगं विजय, दारूच्या थेंबाला स्पर्श करण्याचं कारणच काय आहे. अख्खीच्या अख्खी बाटली कशाखाली होतायची. अरे मोरू, त्यांना जाऊन किती वर्ष झाली. 15-16 झाली. मोठं काय म्हणताय. 15 वर्ष झाली त्यांना जाऊन, तरी त्यांच्या दारूचा वास अजून माझ्या अंगाला येतोय. विस्कीचा वास येतोय ना त्यांच्या विस्कीचा. हो त्यांच्या विस्कीचा. तुम्हाला काय वाटलं मी दारू पेली आहे. नाही ना. अहो पण विस्कीचा वास म्हणजे दारूचा वास इतकी वर्ष टिकतो. अहो त्यांच्या वेळची दारू. राजेसाहेबांनी आमच्या राजवाड्यात दारू गाळण्याचा कारखाना काढला होता. काय म्हणता. त्याला आता हातभट्टी का असं काहीच म्हणतात ना. आता आम्ही त्याचं दूध केंद्र बनवलं. बरं केलं. पण महाराजांना दारू व्यतिरिक्त दुसरेही नाद असतील नाही. अहो होते ना. अहो महाराजांना दारू व्यतिरिक्त नाद होता नाचणे गाण्याचा.
आता मला सांगा, मला नाचता येतं का गाता येतं? पण तुला सांगते उशे, दारू पेले ना की मलाच सांगायचे नाचायला आणि गायला, आणि मी नाही नाचले ना, नाही गायले ना की बसलेच कापसाची तणाखी पाठीवर. अरे अरे अरे, तुला सांगतोय ही सगळी पुरुष मंडळी आता इथं जमली आहेत म्हणून, नाहीतर तुला माझी पाठ दाखवली असती. हो कसं दिरडं करून टाकलंय माझ्या पाठीचं. मामी महाराजांचं नाच आणि गाणं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मागं कांद्याला माउंटबॅटन साहेब आले होते ना. हा तेच माउंटन मॅटन फाउंटन मला भेटले होते. मला आमच्या विलायतेला भेटले होते ते. बरं का विजय, हा, 3 तास आम्ही नाचत होतो एकत्र. 3 तास? हो. मग राणी साहेब, काय? आज तुम्ही आम्हाला सुद्धा आपलं एक गाणं ऐकवलं पाहिजे. आणि नुसतं गाणं नाही, हा त्याच्याबरोबर नाच सुद्धा झाला पाहिजे. तब्येत बरोबर नाहीये. आणि त्यांचं ते पोटाचं दुखणं ते वाढलं, त्याला जबाबदार कोण? मी आहे ना. आमच्या गावातली ती शेजारी आहे ना डॉक्टरीन, तिला वाटलं घेऊन येतो. परत लेडी डॉक्टरचं नाव काढलं तुम्ही. परत लेडी डॉक्टरचं नाव माझ्यासमोर काढलं ना तर कट्टी करीन. अरे बाबा, मुलींची हौस आहे. आता मला 2 शब्द तरी म्हणालाच पाहिजे. मावशी तुझी तब्येत बरी नाही, तुझा गुडघा दुखतोय. आणि काय तुम्हाला गाता पण येणार नाही, घशाचा विकार. जरा गप्पा बसतोस का? अरे बाबा, मुलींची हौस मला फेडलीच पाहिजे. कुठलं गाणं म्हणू? काय का मुलींनो, पण मी नुसतंच गाणं नाही हो म्हणणार. तुम्हाला पण माझ्या बरोबर गाणं म्हटलं पाहिजे आणि नाचलं पण पाहिजे. ये इकडे उभी राहा, ये इकडे, तू इकडे ये. आणि वर का माझी थट्टा अजिबात करायची नाही हो कोणी. राणी साहेब, अहो अहो तुमची थट्टा करायची इथे कोणाची छाती आहे? नाही. तुम्ही चालू करा. करू चालू, करू चालू. करणंच बघा हा. कर्नल साहेबांचं जरा डोकं दुखतंय म्हणून ते मागे मध्ये विश्रांती घेत आहे. बरं झालं. राणी साहेब तुम्ही चालू करा. ठीक आहे. ठीक आहे. एक मारुतीच्या बिंबीत शिरला पायी भुंगा. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. रावणाच्या दाढीला किती केस सांगा. चौकटच्या राणीला इस्पिकचा इंगा. कांद्याची राणी खाली तोंड्याशी पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक तुम. किती जमलं राणी साहेब. खूपच जमलं. मूळची प्रकृती नाचू हो ना. आणि त्याच्यावर आणि नाच. चल आपण वरती जाऊ. वरती जाऊ. छपरी पलंग. अगदी सावकाश. जमलंय